खरंच आहे, कारण सगळीकडे तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं ही एक वेगळी खूप गोष्ट मोठी असते. गोष्ट. पण ज्या शाळेत आपण पासआउट झालोय त्या शाळेने आपल्याला, कारण तो काळ असा असतो की त्यात चांगल्या वाईट एक मोठं होण्याच्या आठवणी ह्या सगळ्या असतात. आणि येस तिथं येस. आपल्याला बोलवणं ही खूप म्हटलं मोठी ही अचिव्हमेंट आहे. हां, ती अचिव्हमेंट मला वा छान वा वाटली वा. होती माझ्या आयुष्यातली, खूप खूप की अभिनंदन तुमचं त्याबद्दल. आणि असेच तुम्हाला उत्तरोत्तर आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात यावं अशा आमच्या शुभेच्छा. पुढचा प्रश्न घेऊया सर आपण, की तुम्ही नाटक बसवता छान सुंदर, हे तर झालंच, पण तुमचं असं काही असतं की मला ह्याच्यातनं कुठला तरी संदेश द्यायचा आहे, असं काही तुमचं मोटिवेशन असतं? मी असा थोडा स्त्रीवादी लेखक आहे. ज्यांनी ज्यांनी माझी नाटकं बघितली त्यात असं कळतं की माझ्या नाटकातली स्त्री ही खूप स्ट्रॉंग असते. ती मुलगी असो कोणी असो, आईचा रोल करत असेल, ती खूप स्ट्रॉंग असते. तो एक माझा म्हणजे ते मी मुद्दा म्हणून ठेवतोच, कारण ते एक मला दाखवायचं असतं. आणि ते आपोआप लिहिताना पण येतात त्या गोष्टी. सखी असो किंवा एका कळीची गोष्ट असो, विद्यालय असो, आत्ताचं सदाबहार नाटक असो, त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक तो केंद्रस्थानी माझा तो महिला येतोच. असतेच. हा तो एक मेसेज येतो, पण असं काहीतरी संदेश द्यायचा हे नाटक मी जास्त करून जो माझा मोठ्यांचा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये मी ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, की त्यात मी मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सखीमध्ये लहान मुलांचं आणि पालकांचं जे रिलेशन आहे ते एका गोष्टीनंतर हाताबाहेर गेलं तर काय गोष्टी होऊ शकतात हे मी सखीमध्ये दाखवलं होतं. विद्यालयामध्ये तसंच होतं की मुलींचं शिक्षण या सगळ्या गोष्टी त्याच्यावर होतं. एका कळीची गोष्ट पिरियड्स येणं किंवा पहिल्यांदा मुलीला प्रथम जेव्हा ज्यावेळेस पिरियड्स येणं. त्या सगळ्या गोष्टी किंवा पॅड वापरणं हम्म, हम्म, हम्म. ह्याच्यावर माझा भर होता. सदाबहार नाटकात मुलं हट्टी होतात, मग ते पालक कसं हँडल करतात की मुलांना पण कळलं पाहिजे की नुसतं मागणं यापेक्षा ते पालकांची काय धडपड होते त्याच्या मागे. मुलांनी जर एक गोष्ट मागितली, आपल्याला ती सहज मिळते, आपल्या हातात येते, पण ते पालकांचं किती त्याच्या मागे कस लागतो, तर तो सदाबहारमध्ये मी दाखवण्याचा वा वा प्रयत्न वा. केला होता. असे म्हणजे मी वा वा. विषय हाताळत असतो की लहान मुलांना कळले पण पाहिजे. आणि लहान मुलं म्हटल्यानंतर अनेक काही अडी अडचणी येऊ शकतात. आणि अचानक तुमचा उद्या शो आहे आणि अचानक एखाद्या बालकलाकाराकडनं पालकांचा फोन आला की उद्या मुलगा येऊ शकत नाही काही कारणामुळे, कशी हँडल करता ही सिच्युएशन? तो खरं तर म्हणजे आता तसं घडलं नाही तर आम्हाला असं वाटतं की यावेळेस काहीतरी चुकीचं घडलंय. बरं. प्रत्येक नाटकात असं घडलंय की कुठल्या तरी पालकांनी ऐन टायमिंगला दगा दिले. मुलांना करायचं असतं पण पालक बॅकआउट करतात ओ. आणि त्यांना त्याचा सिरियसनेस कळत नाही की तो मुलगा नसेल पण आजूबाजूचे जे 10-12 कॅरेक्टर्स आहेत ते त्याच्यावर त्याच्यावर अवलंबून असतात. अवलंबून असत. करेक्ट. त्यांना त्याची सवय झालेली असते. हे प्रोफेशनल ॲक्टर नाही आहेत की हा चेंज झाला की ह्याच्याबरोबर ॲडजस्ट करायचे. खरं खरं. त्या लहान मुलांना त्याचा टोन लक्षात असतो, त्याचं कॅरेक्टर सापडलेलं असतं. सखीला असं झालं होतं, लीड ती अचानक नाही म्हणाली होती, म्हणजे तिच्या आईचा फोन आला होता. हे खरं तर सांगायला नाही पाहिजे, पण अचानक नाही म्हणाली होती. मुख्य मुख्य भूमिकेमधली. भूमिका होती, सखीचाच रोल होता, टायटल रोल होता. आणि माझ्याकडे एक मृणाल म्हणून मुलगी आली होती. ती खूप डेस्परेट होती, तिला मराठी वाचता येत नव्हतं, काही नव्हतं. मला वाटतं 5वीला होती ती. आणि पूर्ण सीनमध्ये ती होती. जसं मला त्या मुलीच्या आईने फोन केला की ती नाही येते, शो नाही करत आहे, माझ्याकडे मोजून 3 दिवस होते का 4 दिवस होते. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मृणालला म्हटलं तू करशील का? बर. दादा मी करेन. आणि ती करेन म्हणजे 30 पानांपैकी तिचे डायलॉग होते, मराठी वाचता येत नाही त्या मुलीला, एकही शब्द दुसऱ्या दिवशी तिचा इकडचा तिकडं झाला नव्हता. क्या बात आहे, क्या इतकं बात. डेडिकेशनली ती पाठांतर करून आली होती. आणि 3 दिवसात मी तिला उभी केली होती आणि नंतर तिलाच राज्यनाट्याला पुरस्कार. फायनलला प्राईज होता अभिनयाचं. वा 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 वा. म्हणजे असं खूप आहे. देवश्री म्हणून एक मुलगी आहे, बर. ती माझ्याकडं शिकत होती नाटक, पण ती असेच
एंट्री एक्झिटचे रोल करत होती, पण पूर्ण विश्वास होता माझ्यावर. ओके. आणि ती 10वीला जाणार होती, त्यानंतर बालनाट्य करता येत नाही. म्हटलं यावेळेस देवश्री मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय, तू करशील ना? हो दादा मी करेन. आणि प्रोसेसमध्ये मी बघत होतो, तिने एवढीसा पण ती टाइमपास करत नव्हती. ती त्या ग्रुपमध्ये बसत नव्हती, ती तिचं पाठांतर करत होती. आणि जेव्हा देवश्रीनी स्टेजवर जी जादू दाखवली होती, 10 मिनिटाचा तिचा मोनोलॉग होता, पण ऑडियन्स म्हणजे नुसते ऐकत होते तिचं शब्द. तिला त्या वर्षी सगळ्या स्पर्धांमध्ये पहिलं पारितोषिक आहे अभिनयाचं. वा वा वा. आणि तिने रोहिणी अट्टंगडीच्या हस्ते जेव्हा पारितोषिक घेतलं, तेव्हा मला म्हटलं की मी त्यांच्याबरोबर काम नाही केलं, पण माझ्या मुलांनी त्यांच्या हस्ते काय म्हणतात त्याला पुरस्कार मिळाला, तो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. एक ओम गंटीत असा आहे की तो पहिलीपासून ते आत्तापर्यंत, आता त्याचं वर्ष संपलं, पण तो दरवर्षी त्याला अभिनयात प्राईज. असे खूप मुलं आहेत. पुढचा प्रश्न घेऊया सर. एखाद्या मुलाने म्हणजे ऑन स्टेज, आता लहानच मुलं आहेत सर, चूक करण्याची खूप जास्त शक्यता असते आणि लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे आणि एखाद्याचं काहीतरी चुकलं, विसरला, ब्लँक झाला, त्यावेळेस तुम्ही कशी ही सिच्युएशन हँडल करता? किंवा आणि त्याच्याबरोबर सॉरी, अजून आपल्याकडे काही उदाहरणं असतील, असं असं झालं आहे आणि तुम्ही त्याच्यावर काही सोल्युशन दिलं आहे किंवा काही तुम्ही त्यांना टॅक्ट सांगितले असतील, तर ते जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. ते त्या मुलांवर पण अवलंबून असतं. एखादा म्हणजे फारच खोडकर असेल, तो म्हणजे बॅकस्टेजला मस्ती करत असेल, तर मला त्याचं काही नसतं. पण मी जसं म्हटलं की नाटकात सिरियस असावं. आणि त्या मस्तीच्या नादात म्हणजे शेवटी ती मुलं लहान आहेत, आपण जास्त त्यांना हे पण नाही करू शकत. पण जेव्हा तो स्टेजवर चुकतो, मग मी त्याला ती जाणीव करून देतो, तू इकडे मस्ती केल्यामुळे हे झालं. पण ते नंतर झालं, पण ऑन स्टेज तिथं तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करता? नाही, मग हा कस म्हणजे मी तेवढं हे केले की म्हणजे मी मुलांना सांगून ठेवतो, जर हा डायलॉग विसरला तर कंटिन्यू तुम्ही पुढे करायचं. गुड. म्हणजे खूपच छान उदाहरण आहे. आत्ताचं लेटेस्ट सांगायचं झालं तर एक मुलगा आहे, राज्यनाट्य हां, राज्यनाट्याला अमरावतीला झाला तो किस्सा, की लहान त्याचं वय आर्यश भारती, मला वाटतं 6 का 7 वर्षाचा आहे तो. त्याचा रोल चेंज केला होता आणि एका मुलीचा डायलॉगवर त्याचं पुढचं हे होतं. पण त्यांनी ऑन स्टेज एवढीच 7 वर्षाचा मुलगा आणि तिचा डायलॉग आलाच नाही. आणि ह्याचं त्याच्या पुढे ह्याची गोष्ट जाणार होती, पण त्यांनी त्या पद्धतीने असा डायलॉग घेतला तो की कळलंच नाही की समजलेलं नाही समोरच्याला. आणि तो चमत्कार होता माझ्यासाठी वा वा. की हे घडलं कसं. 7 वर्षाच्या मुलाला ती सिच्युएशन त्या क्षणाला हँडल करणं, समोर ऑडियन्स बसलाय, 200-250 ऑडियन्स बसलाय, थांबलो तर कळणार आहे की चुकणार आहे, पण त्या मुलाने अजिबात कळून नाही दिलं. तो डायलॉग तिचा मिक्स करून त्यांनी तो स्वतः डायलॉग घेतला आणि पुढे कंटिन्यू केलं. मी म्हटलं असे चमत्कार खूप घडतात. आणि ते बघितल्यावर मला असं प्राऊड फील होतं की वर्षभर आपण मुलांना जे शिकवले ते अशा पद्धतीने ऑन द स्पॉट मुलं त्याचं काय म्हणतात त्याला प्रेझेंट करतात की कोणालाही कळत नाही. हे असे कलाकार घडत जातात. खरे कलाकार हा असाच बनतो मला वाटतं की त्या सिच्युएशनला की तुम्ही काय केलं पाहिजे हे कळलं. आणि म्हटलं ना की हा रियाज असतो आणि एखादी आपल्याला हरकत सापडते आणि ती हरकत इतकी काय म्हणतात त्याला लोक दाद देतात, तशा ह्या हरकती. तुम्ही एवढी नाटकं बसवता, त्यातल्या एखाद्या नाटकाला अपयश आलं, ते लोकांना नाही तितकं पडलं, तर तुम्ही ते कसं अपयश पचवता? म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत. खरं झालं तर सखी हे पहिलं नाटक कोणालाच ॲक्सेप्टच होत नव्हतं, कारण मी एवढा रिअलिस्टिक फॉर्म बालनाट्यात आणला होता. आणि मग परीक्षकांचा दृष्टिकोन हा होता की हे मोठ्यांचं नाटक आहे किंवा इव्हनली एका कळीची गोष्ट. मी जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा माझं हे ठरलं होतं की काहीतरी बालनाट्यात अपग्रेड आलं पाहिजे. आणि मी हा शब्द सतत वापरायचो की बालनाट्यात अपग्रेड झालं पाहिजे काहीतरी. आणि मी त्या पद्धतीने करत होतो. एका कळीची गोष्टला जेव्हा त्याचा शो होता डोंबिवलीला, म्हणजे जसं म्हटलं की आम्हाला प्राईज मिळालं, त्यानंतर त्यांनी जी 3 विनर होते त्यांचे परत शो ठेवले होते. आणि तेव्हा ज्या मोठ्या अभिनेत्री आहेत नीलिमा शिर्के सामंत, त्यांनी एका कळीचा शो बघितला आणि त्यांचं ते बाईट देत होते, तेव्हा मी ऐकत होतो की ते काय बोलते नाटकाबद्दल. तेव्हा त्यांनी शब्द वापरला होता की
बालनाट्यात जे अपग्रेड आपण म्हणतो की जे पाहिजे ते मला ह्या नाटकातून दिसलं. मला ते इतकं बरं वाटलं, कारण 2018 ते 2024 या एका वाक्यासाठी मी म्हणतो कोणाला कळतंय की नाही आपण एवढे बदल घडवतोय, पण ते कोणाला कळत आहेत की नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते वाक्य वापरलं तेव्हा म्हटलं समाधान वाटलं मला की जे आपण म्हणजे ज्यासाठी ही करतोय, चळवळ हां, करताय, चळवळ तुम्ही तर जागृत ते केली. लोकांपर्यंत पोचते. एक दोन काय येतील अशा अभिप्राय येतील, पण त्या एक दोन जरी आल्या तरी ते मला समाधान वाटतं की 4 महत्वाच्या. वर्षाची मेहनत तुमची सफल झाली असं मला वाटतं. ती पोचपावती तुम्हाला त्या निलिमाताईंच्या हो. फीडबॅकमुळे मिळाली. खूप आहेत अशा खरं तर. म्हणजे मला तर सामान्य प्रेक्षक जरी असेल तरी तो रडत रडत जेव्हा येतो तेव्हाही मला छान वाटतात की लहान मुलांकडून आपण ते कडून घेतोय की ऑडियन्स रडतोय. हे सखीला झालं, एका कळीला झालं, विद्यालयाला झालं, सदाबहारला झालं. आणि ह्याचं मला वाटतं की नाही, आणि आपली मुलं पण त्या पद्धतीने ऑडियन्सपर्यंत ते नाटक पोहोचवत आहेत. हां हां हां. व ते माझ्यासाठी समाधानकारक असतं. बरं. पैसे मिळो न मिळो हा नंतरचा मुद्दा आहे, पण जे काय आपण करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. पोहोचलंय हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कलाकार म्हणून तुम्ही समाधानी असलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास नाही होत की मग घर खर्च कसा चालवायचा किंवा बालनाट्यातून काय पैसे. मला प्रत्येकजण हाच प्रश्न विचारतो की बालनाट्यातून तुम्हाला काय मिळतं. मी म्हटलं एकदा क्लासवर या मग कळेल. मी तर म्हणेल सर हा सामाजिक प्रश्न आहे. कारण अनेक नाटक वेडे आपण पाहिलेले आहेत, देशोधडीला लागलेले आहेत. परंतु आर्थिक गणित सांभाळणं आणि समाधान सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा. सॉरी. तेच म्हटलं की प्रत्येकजण मला हा प्रश्न विचारतो की तुम्हाला काय मिळतं. म्हटलं मला काय मिळतं एकदा क्लासवर येऊन बघा. जी मुलं जे काय त्या प्रॅक्टिसमध्ये जादू करतात, मग पालकांचा माझ्यावर विश्वास बसतो, मग हळूहळू ते बक्षिसात रूपांतर होतं, मग नंतर हळूहळू सर म्हणतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्या म्हणजे हे माझं जग आहे. मी त्याच्या बाहेर पडलो तर मग मी शून्य आहे. पण इथं जर आलो की मग मला कळतं की मी काय कमावलंय, आणि ते मलाच कळू शकतं. अगदी 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 तुम्हाला कळू शकतं आणि जी नाटक वेडी लोक आहेत त्यांनाच हे कळू शकतं. खूप छान मुद्दा आहे सर. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही पैशात मोजमाप करूच शकत नाही. आणि जे मोजमाप करतात ते मग कलाकारांना पैसे हवेत हे सगळ्या गरज गोष्टी आहे, गरज मान्य आहे, आहेत. no पण doubt. त्यात कसं असतं ना की प्रत्येक कलाकाराची गरज पण तशी आहे. माझी गरजच मी कमी ठेवली त्यामुळे मला त्या गोष्टीचा फार त्रास होत नाही की आपल्याकडे ह्या गोष्टी नाही त्या गोष्टी नाही की मग आपण कमी आहेत का. नाही, मी नाटकात इम्प्लिमेंट करतोय ना, ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. वा वा. आणि सर मला अजून एक वाटतं की कधी कुणी कुणाशी तुलना करूच नाही. जर आयुष्यात त्यांना काहीतरी छान अचीव करताय तुम्ही, तुम्हाला जे आवडत्या क्षेत्रामध्ये जर करत असाल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही. आणि मग मी तेच म्हणजे मी पालकांना जेव्हा सांगतो तेव्हा 4 बोटं माझ्याकडे पण असतात येस. की तुम्ही एकमेकांना जज करू नका. तेव्हा मी हाच मुद्दा करतो की आपल्याला काय घडवता येईल. निगडीत बालनाट्याचं फार नव्हतंच. म्हणजे फक्त मोठ्यांची नाटकं लहान मुलांना दाखवायला पण पालक मोठ्यांची नाटकं घेऊन जात होते अगदी अगदी की खरं आहे. हे नाटक असं असतं. पण बालनाट्य नक्की विषय काय असतो हा आता जसा कळलाय तसं पालकांना पण उत्साह आला की नाही बाबा या पद्धतीची पण नाटकं असतात. मला वाटतं सर पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये जर कधी पुढं भविष्यात नाट्य चळवळीबद्दल जर कोणी काही बालनाट्य चळवळीबद्दल जर कोणी काही उल्लेख केला तर मला वाटतं तुमचं नाव हा फार आदराने आणि प्रेमाने लिहिलं जाईल, ह्यात काही शंकाच नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही बालनाट्य मुवमेंट इथे चालू केलेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये, निगडीमध्ये, ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. आणि अनेक लोक तुमच्याशी वर्षानुवर्षे म्हणजे संलग्न आहेत, मदत करतायत किंवा पालक म्हणून जे आहेत त्यांची मुलं तुमच्याकडं आहेत. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, ही जी चळवळ तुम्ही चालू ठेवली त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आम्हाला किस्से ऐकायला खूप आवडतील सर. तुम्ही आता एवढी मोठी फलटण घेऊन तुम्ही प्रवास करत असाल, म्हणजे तुम्ही सातारचं उदाहरण घेतलं, माटुंगा मुंबईचं उदाहरण घेतलं किंवा आत्ताच तुम्ही अमरावतीचं सुद्धा घेतलं. तर असे अनेक तुमचे दौरे अनेक 2018 पासून आत्तापर्यंत 8 वर्षामध्ये अनेक झाले असतील. त्यात 1-2 किस्से तुम्ही आम्हाला असे सांगावेत किंवा जोक्स असतील किंवा तुमचा अनुभव असेल कुठलाही, असं काही किस्से तुम्हाला जर शेअर करता आले तर खूप छान वाटेल. प्रत्येक दौऱ्याला काही ना काहीतरी असतं. माझा एकच मुद्दा असतो की
समजा मुंबईला कोणती स्पर्धा असेल किंवा साताऱ्याला, माझा मुद्दा हा असतो की तुम्ही शो होईपर्यंत शांत बसा. बसा. तिथं सहल म्हणून तुम्ही बघू नका की आपल्याला शो करायचं. मग मी मुलांना पटत नसतं की बाहेर आम्हाला बघायचं आहे, पण मी चला आपण एक रिहर्सल करू, चक्री करू वगैरे, असं मी त्यांना कंट्रोल ठेवतो की काय म्हणतात त्याला, फोकस नको हालायला. पण शो झाला आणि एकदा आपल्याला कळलं की आता सगळे निवांत झाले, येताना म्हणजे मला एंट्री पण नसते त्यांच्या ग्रुपमध्ये, तुम्ही येऊच नका, तुम्ही बघूच नका. आणि मग जो काय मुलांचा पालकांचा गाणी लावून जो काय दंगा होता धिंगाणा असतो, आणि त्यात पालक पण मग इन्व्हॉल्व होतात, वा वा. ते मला म्हणजे छान वाटतं बघताना. मी जेव्हा फक्त मागं वळून बघतो सगळे एन्जॉय करतात, म्हटलं हे आपण कमवलेलं आहे. खूप मुलं एन्जॉय करतात. आणि मग मी तिथं नाही, मग मी जसं म्हटलं की जेव्हा मुलं मस्ती करत असतील तेव्हा मी त्यांच्यामध्ये जात नाही. असं प्रत्येक दौऱ्याला घडत असतात की मुंबईला असो. पण नंतर येताना आत्ता अमरावतीचा खरं तर खूप मोठा प्रवास होता तो. आणि ही सगळी 6-7 वर्ष, पुण्यापासून म्हणजे तुमचं 615 का 630 किलोमीटर आहे काहीतरी. बर. मुलांना मी जाताना कंट्रोलमध्ये ठेवू शकलो, पण जसा शो झाला आणि आम्ही सगळे समाधानी होतो, येताना मुलं म्हणजे एक तर ती स्लीपर कोच बस होती, मुलं इकडून तिकडून, त्यांना हेच नव्हतं, भानच नव्हतं की पडलो तर आपल्याला हे लागेल, नुसते उड्या मारत होते. आणि मी फक्त ड्रायव्हर जवळ बसलो होतो, माझं लक्ष होतं ड्रायव्हरकडे म्हणून. मी मागे बघायचो, मुलं नुसतं माकडांसारखी इकडे तिकडं जाताना दिसताना, भीतीच नव्हती. पालक म्हणजे काय सरेंडर झाले होते पालक की नाही बाबा आता मुलांचं. म्हणलं एकदा असं झालं, मी ओरडायला गेलो, अरे म्हटलं शांत बसायला लागेल बिगेल सार, असं म्हणून असल्या जोरात माझ्यावर म्हटलं चालू देतो. म्हणजे तुम्हालाच दम भरला त्यांनी, आता बस तुमचं ऐकले आम्ही इतका वेळ, आता तुम्ही आमचं ऐकायचं. वा वा. तर ते अशा बऱ्याच खूप गोष्टी आहेत. मला वाटतं हे बॉन्डिंगच सर खूप महत्वाचं आहे, आणि हे बॉन्डिंगच तुम्हाला कदाचित त्या बॉन्डिंगमुळे तुम्हाला सक्सेस रेशो खूप चांगला आहे तुमच्याकडे. हे रबरासारखं आहे ॲक्च्युली. शिक्षक आणि काय म्हणतात त्याला, शिष्याचं नातं हे रबरासारखं आहे. तुम्ही किती ताणताय त्याच्यावर आहे. खूपच ताणलं तर ते तुटूही शकतं, पण ते ताण जो दिलेला आहे त्याचं व्यवस्थित काय म्हणतात त्यातून एक रिदम पण निघावा, हा पण एक मुद्दा असतो. पण ते जेवढं तुम्ही त्याला म्हणजे समतोल राखणं, ह्याच गोष्टी येते. वा वा वा. थोडंसं मागे येऊया आपण. बालगड रंगभूमी, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही बालगड रंगभूमी हे थोडंसं वेगळं असं नाव का निवडलं? काय त्याच्या मागे तुमची काही प्रेरणा होती? प्रेरणा म्हणण्यापेक्षा एकतर मला मराठीत नाव ठेवायचं होतं काहीतरी, पण काय ठेवायचं. माझं ॲक्च्युली लिखाण किंवा ह्या सगळ्या गोष्टी करताना मी असं ठरवून मला कधीच लिहिता येत नाही कुठली गोष्ट, मग ते काही असू दे. ह्या सगळ्या गोष्टी मला उत्स्फूर्तच सुचतात. बालगड नाव हे सुचण्यामागचं कारण म्हणजे असंच काहीतरी गडांचा विषय चालला होता, काय करता येईल, बालनाट्य बालनाट्य बालनाट्य, असं मी खूप वेळा बालनाट्य म्हणलं. आणि मग अचानक बालगड हा शब्द झाला. कुठून आला काय कळलं नाही. मग बालगड, मग त्यात सगळ्याच गोष्टी येत आहेत. लहान मुलांचं पण हे येत आहे, गड येतोय, महाराजांना प्रेरणादायी अशा सगळ्या गोष्टी. तुमच्या टी शर्ट पण तेच लिहिलेलं आहे. हो, ही पण एक तशी एक लाईन आहे. प्रेरितो शिवबाचा तो प्रण, बाल चढे रंगांचा तो गड. वा वा. ही पण मला अशीच उत्स्फूर्त सुचली. ह्यात म्हणजे काही काय म्हणतात त्याला की ठरवून काही नाही गोष्टी आल्या. बालगड रंगभूमी हे नाव सुचलं, त्यानंतर म्हटलं की आता एक काहीतरी आपल्याला ब्रीद वाक्य पाहिजे. तर अचानक प्रेरितो शब्द आला. तर प्रेरितो आला, मग पुढे शिवबाचा, महाराजांबद्दल काहीतरी हवं होतं. प्रेरितो शिवबाचा तो प्रण. आता ही लाईन तर मला छान वाटली, पण म्हटलं पुढे काय, म्हटलं बालगड शब्द आला पाहिजे काहीतरी. बाल चढे रंगांचा तो गड. म्हणजे असे वेगवेगळे काय म्हणतात त्याला कॅरेक्टर्स मुलं जेव्हा करतील, म्हणजे ते एक प्रकारे तो गडच असेल, रंगांचा तो गड, तो बाल चढे रंगांचा तो. खूप सुंदर. किती त्याच्या मागची ही जी संकल्पना आहे ही खूप प्रेरणादायी आहे सर.
आणि खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना की असा कलाकार आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्याशी आम्ही गप्पा मारतोय. काहीचे मी खरं तर खूप आभार मानेल की हे माझं पहिलंच पॉडकास्ट आहे आणि तुम्ही मला ही संधी दिली की बालनाट्यामध्ये नक्की काय चालतं हे एक जाणून घेण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही एक काम करता, त्याबद्दल खरंच तुमचे पण आभार आहे. थँक्यू सो मच.